हरिओम. आज गुरुवार 15 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे विचार आज आपण ऐकणार आहोत. ते म्हणजे कोणाचंही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावं. ऐकूया. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असं वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावं असं वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणं जरूर आहे. नंतर प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागावं. चुकून सुद्धा कोणाचं मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणं जरुरीच आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोडाफार वेळाने भरून निघेल ना, आणि त्याच्या हातापायाला पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमा पण करेल. पण मन दुखवण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखं आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलंय. सत्याचं व्रत चांगले आहे खरं, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असं म्हणाला की मी एक सत्य तेवढंच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसं देव गुरु मी वगैरे कोणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचं अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगलं तरी कसं म्हणावं. चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचं मन दुखावेल म्हणून चोरी करू देणं हे योग्य म्हणता येईल का. सारांश काय, प्रत्येक गोष्टीत सारासार विचार करण्याची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलं आहेत. त्या 4 एकाला गोड आवडतं, दुसऱ्याला आंबट आवडतं, तिसऱ्याला तिखट आवडतं, चौथ्याला तेलकट आवडतं. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचं असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हे पहिलं काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणं हे दुसरं काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचं पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने प्रेमाने राहणं या सारासार विचाराचं पालन प्रत्येक भावाने केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचे आनंदाचे असं वातावरण निर्माण होईल. साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.